नमस्कार. आपण मागच्या वेळेला 24वा श्लोक बघितला. मनाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत. आता आपण 25वा श्लोक बघणार आहोत. बोलता बोलता आपला 25वा श्लोक आला, कळलं सुद्धा नाही. श्लोक बघूयात. पहिल्यांदी मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. जय जय रघुवीर समर्थ. आता या आतापर्यंतच्या श्लोकामध्ये भगवान समर्थाने आपल्याला सत्याची कास धरायला सांगितलेली आहे. पण सत्याची कास धरत असताना सुद्धा ते आपल्याला सांगतात, ते आपल्या मनाला आता गोंजारतायत, गोंजारून आपल्या मनाला सांगतायत. मागच्या वेळा सांगितलं की मिथ्याचार सोड, वासनांच्या नादी लागू नकोस, राम भजन कर, असे उपदेश त्यांनी पुष्कळ आपल्याला खूप मनाला गंजरून केलेले आहे. मग आता म्हणतायत की हे मना, माझ्या बोलण्याचा तू कंटाळा मानू नकोस. बजावण्याचे कारण एवढेच आहे की त्याची अशी तऱ्हा असते, दुर्गुणाचा त्याग करून सद्गुणाकडे वळवायचं म्हणजे विषय त्यागाची भाषा आली. मग आता ती कशी रुचणार? तर जर आपल्याला आपला खेळकर मुलगा खेळतोय खूप आणि त्याला आपण सांगितलं अरे नको खेळूस, आता अभ्यास कर, नको खेळूस, किंवा एखाद्या दारुड्या माणसाला सांगितलं की अरे आता किती उपदेश केला, अरे तू आता नको दारू पिऊस, चांगलं नाही, ते शरीराला अपायकारक आहे, त्याच्या हिताचं सांगितलं, त्याच्या कल्याणाचं सांगितलं, वरचेवर बोललं तरी देखील त्याला कळलं आहे की हा कल्याणाचा उपदेश आहे. परंतु सारखं सारखं सांगून त्याला कंटाळा आला. आता तो म्हणतो सारखं सारखं सांगू नका, मनाला माझ्या कंटाळा आला. कल्याणार्थ असले तरी पुन्हा पुन्हा सांगितलेले मनाला आवडत नाही. त्याकरता समर्थ म्हणतात की अरे व्यसनापासून अनहितापासून परावृत्त झाल्यास तर तेच तुला पुन्हा का सांगते, तू झालास तर तुला पुन्हा सांगावं लागेल का? तर तू परावृत्त हो व्यसनापासून. म्हणून सेवेलेची अन्न सेवावे, बोलिलेची बोलावे, ऐकलेची ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावं, पुन्हा पुन्हा श्रवण करावं. असं का सांगितलेलं आहे की पुन्हा पुन्हा ऐकलं की ते बुद्धीत चांगलं बसतं. शरीर सुस्थितीत ठेवण्यासाठी जसे खाल्लेले अन्न पुन्हा पुन्हा खावे लागते, आपण पुन्हा पुन्हा खातो, सकाळी जेवतो, दुपारी जेवतो, संध्याकाळी जेवतो, नाही का? तसं सद्बुद्धीला तेच तेच बोल, तुला ऐकलेच पाहिजे, त्याचा कंटाळा करून चालणार नाही. ऐकलेले ज्ञान आचरणात येण्यासाठी तू पुन्हा पुन्हा घोटीत राहा. कडू कंटाळवाणे औषध पण बरे वाटेपर्यंत आपण घेतोच ना, असं समर्थांना सांगायचं आहे. औषध कडू आहे पण ते घेतलं की बरं वाटतं ना, ते घ्यावं लागतं. तसं सद्गुण हे वाटतील कडू, पण सद्गुण एकदा अंगात शिरले की ते कल्याणकारक आहेत, असं त्यांना सांगायचंय. काही लोक बोलण्याचा कंटाळा करू नकोस म्हणून सांगत असतात, पुन्हा पुन्हा बजावण्याचा त्यांना कंटाळा येतो, ते मनाला पटणारं नसतं. पण समर्थ सांगतात की वेडेपणाने पुन्हा पुन्हा जन्म कळत नकळत पण आपला फिरून येतोच ना. बहुतेक आवर्ती पडिले प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी बो होईले भावार्थ बळे. बहुजनांसारखा तू वाहत जाऊ नकोस, म्हणून तुला वरचेवर बोलून सारखे सारखे सांगावे लागते. तू माझ्या मनाचा वीट आणू नकोस, तुला सारखं सांगावं लागतं की रामाला ओळख, भक्ती कर, नंतर भजन कर. हा उपदेश का करावा लागतो? ह्याच्या वासनापासून दूर राहा आणि भजन कर, माझ्या मनाचं तू वीट आणू नकोस, असं समर्थ स्पष्ट बजावत आहेत. पूर्व सुकृतापासून काही काळ सुखाचा जातो, पूर्वकर्म चांगला असेल तर सुखाचा काळ जातो, हे सत्य आहे. पण काळ थांबत नाही, हे तेवढंच खरं आहे. सारखा तो बदलत असतो. कोण समय येईल कैसा, याचा न कळे की भरवसा. समर्थ म्हणतात तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कळत राही सकळ बिघडवून जाती. काहीच कळत नाही आपल्याला, कसा काळ येईल पुढे येते,
आता सत्कर्म आहे म्हणून आता आपण छान आहोत, परंतु आपल्याला माहिती नाही नंतर काय होणार आहे. पुत्र चांगला आहे आपल्याला वाटतं, पण बिघडून कधी जाईल हेही कळत नाही. किती समर्थ आपली काळजी करतात आणि आपल्या मनातलं ते ओळखतात. खरोखर आज आज लखपती आहे, पण उद्या कधी भिकपती होईल हे कोणाला माहिती आहे का? नाही. प्रेम आहे आज, पण उद्या काडीमोड होईल हे कळतंय का? आज घरात आहे तर उद्या बाहेर. हे दृश्य तुला दिसत नाही का? तुझ्या भोवती सुद्धा नातेवाईक आहेत, तरी ते कायमचे आहेत का? जे योनी जो जीव देहधारी, तेथे तोची योनीची सोयरी. हे सगळे सोयरे आहेत. ऐसी अनंत जन्मे संसारी, ते अमित सोयरी जीवाची. ते जीवाचे सोयरे आहेत, पण कायम कोण हा विचार कधी मनात येतो का? तर कायम कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा. सगळे जन्माला आलेले ते सगळे माझेच आहेत असं मानतोयस तू. हे कसं तुला शक्य आहे? तू तुझे 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 नवे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार? शरीर सुद्धा तुझं नाहीये, तर तू स्वतःच काय म्हणतोस? आता एकच भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. म्हणून त्यांनी श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बघा, की पुढे जाईल काही न राहे, सुखाची घडी लोटता लोटता सुख आहे. असं वाटतंय की आपल्याला सुखच आहे अजून, पण ती कधी वेळ येऊन निघून जाईल ते कळणार नाही. आता एकच भगवंत साचार, घरी भावार्थ बळे, तो नित्य शुद्ध बुद्ध आत्मारामच तुझा सखा आहे, ह्याची कल्पना सुद्धा तुला येणार नाही. तोच आहे खरा आपला. त्याची मर्जी संपादन करावी हेच जाण तू. म्हणून तुला पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, मा जेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. म्हणून सदा सर्वदा नाम वाचे वसावे. जो आपल्या सर्व शरीर निर्माण करतो, शरीरात पोचतो, सांभाळतो, सर्व आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करतो, पण तरी देखील तू त्याला विसरणार. म्हणून भगवंताला विसरू नको. सदा सर्वदा नाम वाचे वसो दे, सदा नाम असू दे तुझ्या तोंडी, असं त्यांना पुन्हा 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 सांगायचं. तुला कंटाळा येत असेल, पण असं मानू नकोस. एवढं बोलून आपण पुष्प भगवंतापुढे अर्पण करूयात आणि इथे थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार.